8वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर आणि त्याची निवड हा एक खूप मोठा टप्पा असतो. पालकांना या बाबतीमध्ये अनेक प्रश्न असू शकतात. मुलामध्ये कुठली वेगळी कौशल्ये आहेत, आता नवीन कुठली क्षेत्र येतात आहे, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या संधी आहेत, कुठल्या वेगवेगळ्या प्रकारचे कॉलेजेस, कुठले कोर्सेस आणि कुठल्या एंट्रन्स एक्झाम्स आहेत, ह्या सगळ्यांमध्ये आपलं मूल कुठं बसतं, त्याला काय आवडतं, त्याला काय जमतं, हे सगळं आता सायकोमेट्रिक टेस्ट्सनी शोधून काढता येतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट असते स्टडी हॅबिट्स चेक करणं. आपलं मूल 8वी ते 10वीच्या टप्प्यावर अनेकदा त्याच्यामध्ये लर्निंग टेक्निक्स किती आहेत, तो कुठल्या प्रकारे शिकतो, त्याच्यात इंटेलिजन्स किती आहे, त्याला वेगवेगळं अटेन्शन किंवा कॉन्सन्ट्रेशन त्याच्यामध्ये किती जमतं आहे, त्याचं हार्डवर्किंग कपॅसिटी किती आहे, किंवा फॉर दॅट मॅटर त्याचं एका जागी बसून अभ्यास करायची जी क्षमता आहे ती तो एक्झॅक्टली एक्झामिनेशनच्या वेळी म्हणजे परीक्षांच्या वेळी वापरतो का, किंवा त्याला कुठं अडचण निर्माण होतीये, त्याला लक्षात राहत नाही आहे, त्याला मेमरी येत नाही आहे, त्याच्या उजळणीच्या सवयी चुकीच्या आहेत का, हे सुद्धा आपल्याला स्टडी हॅबिट्स ह्या सायकोमेट्रिक टेस्टमधून शोधून काढता येतं.